नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 ऑगस्टचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला कालच्याच एपिसोडमधला थोडासा भाग दाखवला इथे. पृथ्वी म्हणत असतो की आनंदी इथेच राहील, पण तुमची पत्नी म्हणून ती राहणार नाही. तुम्ही तिची आणि तिच्या अख्ख्या खानदानाची जबाबदारी घेऊ शकता. तसंही आपल्या एवढ्या मोठ्या घरामध्ये इतके नोकर-चाकर आहेत. या अन्नावर एक नोकर अजून एक वाढला तर काय फरक पडणार आहे, असं एकदा तो म्हणतो आणि तेव्हा युगंधर राग सहन न होऊन पृथ्वीला जोरात अशी एक मारतो. हा जो भाग आहे तोच इथे परत दाखवलाय आणि सगळे ह्याच्यामुळे ना धक्का बसलाय सगळ्यांनाच, की युगंधरने सगळ्यांसमोर इकडे पृथ्वीवर हात उचललाय. पृथ्वी तर असा ना चिडलाय एकदम, असा त्याला सहन होत नाहीये. युगंधर सुद्धा म्हणतोय, "तुझी उंची किती आणि तू बोलतोस किती? तुझी हिंमत कशी झाली तिला मोलकरीण म्हणायची?" तर पृथ्वी विचारत असतो, "मग काय म्हणू मी तिला?" असं म्हणत पृथ्वी जोरात ओरडून विचारतो आणि सगळे आता पृथ्वीकडे बघायला लागतात. पृथ्वी पुढे म्हणतो, "काय स्थान आहे तिचं या घरामध्ये? तुमची बायको की माझी आई? काय स्थान आहे तिचं?" असं एकदम चिडून विचारतो आणि म्हणतो, "तुमची बायको असेल ती एक वेळ, पण माझ्या आईची जागा ती कधीच घेऊ शकत नाही." असं ओरडून सांगतोय तो आणि म्हणतो, "तुम्ही तिला आमच्या आईच्या जागेवर आणून बसवलंय आणि ह्याच्यावरूनच सिद्ध होतंय की तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे ते." तर प्रेक्षकांनो, हे सगळे असे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. युगंधरला आता परत धक्का बसलाय बरं का, पृथ्वीचं असं बोलणं ऐकून. विद्याधर मात्र या सगळ्याने खुशीत आहे. माई-बापूंना पण त्रास होतोय. पृथ्वी काय करतो मग शेवटी हे सगळं बोलतो आणि ते डिव्होर्स पेपर जे काही तयार करून आणलेले आहेत ना, ते डिव्होर्स पेपर स्वतःच्या हाताने इकडे फाडून टाकतो करा-करा. आणि ते डिव्होर्स पेपर युगंधरच्या अंगावरनं फेकतो आणि म्हणतो, "शेवटी सत्य समोर आलंच." असं करून इथे ओरडून बोलतो. प्रेक्षकांनो, वातावरण खूप बिघडलेलं दाखवलंय बरं का. पण हे आता सरळ आनंदी कशी करते, हे बघत राहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता युगंधरच्या अंगावर सगळे डिव्होर्स पेपर फाडून टाकले त्या पृथ्वीनं. त्याच्यामुळे आता युगंधर पृथ्वीशी काही एक न बोलता तिकडनं निघून बाहेर पडलेला आहे आणि इकडनं पृथ्वी ओरडतोय, "ओ युगंधर निंबाळकर, मिस्टर निंबाळकर थांबा. मला बोलायचंय तुमच्याशी. मी बोलतोय तुमच्याशी." असं म्हणत हा ओरडून बोलत असतो. पण युगंधर तिथे थांबत नाही. तर आनंदी आता पृथ्वीला हाका मारते, "पृथ्वी, पृथ्वी प्लीज माझं ऐकून घे. आमच्यात खरंच असं कुठल्याही प्रकारचं नातं नाहीये. कुठलंच प्रेम नाहीये. खरंच आमच्यात फक्त माणुसकीचं नातं आहे. एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर पृथ्वी." असं म्हणत आनंदी सांगते. तर पृथ्वीसुद्धा तिला म्हणतो, "तू तोंड बंद कर. तुला मी ह्याच्या आधीही सांगितलंय आणि परत सांगतोय, आमच्याशी बोलायला यायची तू हिम्मत करायची नाहीस अजिबात." असं म्हणत ना पृथ्वी चिडून आता आनंदीशी बोलतो आणि तिकडनं निघून जातो. आनंदी अशी सुन्न होऊन उभी आहे. पृथ्वी निघून गेल्यानंतर मिताली आणि प्रांजल सुद्धा तिच्या पाठीमागनं निघून जातात. तर प्रेक्षकांनो, विद्याधर नुसता आनंदीकडे बघत राहिलाय, तर शलाका मात्र हसतीये आनंदीकडे बघत आणि तिला एकंदरीत मजा वाटते जे काही घडलंय त्याची. तर आता माई-बापूंच्या डोळ्यात पाणी आहे बरं का, टेन्शन आहे दोघांना सुद्धा. आनंदी ते म्हणते, "आता आरतीताई, आरतीताई इकडे ये." तर आरती आता आनंदीच्या जवळ जाते आणि मग आनंदी सांगते, "प्लीज मला मालक साहेबांकडे घेऊन चला. मला त्यांच्याशी आत्ता बोलणं खूप गरजेचं आहे. प्लीज मला घेऊन चला." असं म्हणत ना आता आनंदी तिकडनं घेऊन जाते आरती आणि सगळ्यांना. तर प्रेक्षकांनो, मालक साहेब रागारागाने चिडून आतमध्ये जात असतात. तर आनंदी त्यांना हाक मारून थांबवते. "मालक साहेब प्लीज माझं ऐकून घ्या एकदा. तर तुम्ही पृथ्वीला असं सगळ्यांसमोर नव्हतं मारायला पाहिजे होतं." तर इकडे युगंधर विचारतोय, म्हणतोय, "तुला या सगळ्यामध्ये पडण्याची काही गरज नाहीये आनंदी." तर आनंदी म्हणते, "अहो मालक साहेब, तो मुलगा आहे तुमचा. तुम्ही असं सगळ्यांसमोर त्याच्या अंगावरती हात उचलायला नको होता." तर इकडे युगंधर म्हणतो, "तो ज्या पद्धतीनं बोलला ते मनाला लागलंय माझ्या आणि तुला त्याने ते दिसलं नाही का? मी त्याच्यावर हात उचललेला तेवढाच दिसला का तुला?" तर आनंदी म्हणते, "अहो तो लहान आहे. तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे होतं. मालक साहेब प्लीज माझं ऐका. तुम्ही एकदा त्याची माफी मागा. एकदा त्याच्याशी बोलून बघा या विषयावरती." असं आनंदी समजावत असते. तर आता युगंधर तिलाच ओरडतो आणि म्हणतो, "बास!" आणि फोनसुद्धा हातातनं खाली टाकून देतो बरं का हा युगंधर. तर आता प्रेक्षकांनो, युगंधरचा राग भरपूर झालाय आणि युगंधर म्हणतोय, "मी तुला शेवटचं सांगतोय आनंदी, तू ना या सगळ्यात पडण्याची काही गरज नाहीये. माझ्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये येण्याचा कधीही प्रयत्न करू नकोस तू." अशा शब्दात युगंधर सांगतो आणि म्हणतो, "या सगळ्यापासून लांब राहा तू." आणि तिकडनं ना रूममध्ये जातो, दरवाजा लावून घेतो. आनंदी हाका मारत असते, "मालक साहेब, मालक साहेब." तर आरती म्हणते, "आनंदी, अगं बास आता. चल."
असं सांगत आरती आनंदीला तिकडनं घेऊन जाते. तर युगंधर रूममध्ये असा एकटाच असा उभा आहे पाठमोरा. त्या समिधाच्या फोटोच्या फ्रेम जिथे लावलेली असते तिथे बघत असा उभा आहे आणि ना त्याची अशी चिडचिड चालली आहे. तर आता प्रेक्षकांनो शिल्पा आत्या येते बघा तेवढ्यात दरवाजा उघडून. तर मागे कोण आहे हे न बघायच्या आधी युगंधर जोरात ओरडतो, की "कोण आहे? तुम्ही कशाला आलाय? कळत नाही का? एकदा सांगितलेलं मला एकटं सोडा." आणि जेव्हा तो पाठीमागे बघतो तर शिल्पा आत्या आहे. तर त्या शिल्पा आत्या आतमध्ये येते. "ताई तू?" असा हा युगंधर म्हणतो. आता शिल्पात्या बघा नवीन डाव काय करते ते आणि कसे टोमणे मारते ते. तर आता शिल्पात्या हळू-हळू आतमध्ये येते आणि युगंधरकडे बघत राहते आणि म्हणते, "असं काय करतोस युगंधर? मी मी आहे." तर युगंधर म्हणतो, "ताई तुला एकदा सांगितलंय ना, मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये, इच्छा नाहीये, मला एकांत हवा आहे असं मी सांगितलंय ना." तर इकडे शिल्पा म्हणते, "मी कुठे तुला डिस्टर्ब करायला आले? मी तर तुझ्याशी महत्त्वाचं बोलायला आले होते. तर तुला आठवतंय का? उद्या तुझ्या आणि आनंदीच्या लग्नाला ना 2 महिने पूर्ण होणार आहेत." आणि आता हिने असं म्हटल्यानंतर ना युगंधर बघायला लागतो आत्याकडे आणि आत्या पुढे म्हणते, की "आणि या आनंदाच्या निमित्ताने ना, तर मी एक पार्टी करायचं ठरवलेलं आहे." म्हणजे अख्खं घर रोषणाईनं सजवायचं, छान डेकोरेट करायचं आणि हो, मी ना त्या डिझायनरशी पण बोलले आहे. यावेळी ना तुला काहीतरी वेगळा अटायर द्यायला सांगितलाय आणि ना आणि हो, हे म्हणजे कसं आहे शहरातल्या सगळ्या मोठ्या लोकांना बोलवायचं आहे आपण आणि त्या टेक्सटाईल मिनिस्टरना सुद्धा त्यांना तर आवर्जूनच बोलवायचंय. कारण त्यांना तुम्हाला दोघांना स्टेजवर नवरा-बायको म्हणून खूप आनंद झाला होता. तर इकडे ना युगंधर म्हणतो, "ताई तू हे सगळं मुद्दामून करतेस ना, असं म्हणत चिडतो बरं का युगंधर आणि म्हणतो, "मला टोमणे मारतेस ना तू?" असं म्हणत चिडलाय बरं का तो. आणि शिल्पा आत्या म्हणते, "नाही युगंधर, अरे मी कशाला टोमणे मारू तुला? मी कशाला मुद्दामून बोलू?" असं म्हणत इथे शिल्पा आत्या लगेच कशी टोमणे मारते आणि म्हणते, "तुझ्या लग्नाला 2 महिने झालेत, म्हटलं सेलिब्रेट करावं." असं जरासं मुद्दामून बोलते आणि ना आता युगंधर चिडलेला आहे भरपूर बरं का. तर शिल्पा आत्या त्याचे हाताकडे वगैरे बघते कारण तो खूपच असा चिडून अस्वस्थ झालेला आहे. हात-बीत असे वेगवेगळे असे हलवतोय. त्याची तर युगंधरला अशा अवस्थेत बघून ना शिल्पा आत्या म्हणते, "आता राग करून काय उपयोग आहे? आता पाठ फिरवून काय होणार आहे?" असं सगळं शिल्पा आत्या बोलायला चालू करते बरं का आता. आणि ती काय म्हणते युगंधरच्या जवळ येत, ती म्हणते, "सांगत होते मी तुला तेव्हा तू ऐकलंस का माझं? आनंदीशी लग्न करणं म्हणजे या घराचा आणि सगळ्या माणसांचा सत्यानाश आहे आणि हा तुझ्या आयुष्यातला घाणेरडा आणि चुकीचा निर्णय आहे." पण तुला फॅक्टरी वाचवायची होती, वाचवलीस तू. पण कुठल्या किमतीवर युगंधर? काय केलंस तू या घराचं? बघ, तू ना तुला लग्न करताना एकदाही विचार केला नाहीस, की तुझ्या या निर्णयामुळे या घरावर, या घरातल्या माणसांवर काय परिणाम होईल तो? मला माहिती आहे, संविधाने सुद्धा शेवटच्या क्षणी तुला तुला तुझा बिझनेस मोठा कर असं सांगितलं होतं. पण या किमतीवर सांगितलं नव्हतं. कळत-नकळत का होईना, पण तू त्या तिला समिधाची जागा दिलीस. त्या आनंदीची पात्रता नाहीये, पण तिच्यासाठी तू माझ्या विरोधात उभा राहिलास. बघितलंस? बघितलंस ना त्या आनंदीने काय केलंय तुझ्या आयुष्याचं? या घराचा विनाश झालाय ना, तो फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्या त्या लाडक्या आनंदीमुळे. आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही युगंधर, कधीच नाही. अरे मीच काय, तुझी मुलं सुद्धा तुला बाप म्हणून कधीच माफ करणार नाहीत. आणखीन एक सत्य ऐकू शकतोस का तू? असं म्हणत शिल्पात्या म्हणते, समिधासुद्धा तुला नवरा म्हणून आणि तिच्या मुलांचा बाप म्हणून कधीच तुला माफ करू शकणार नाहीये ती." असं म्हटल्यानंतर ना प्रेक्षकांनो आत्याचा राग बघा कसा अशी बघते आणि तेवढ्यात ना तिकडे विजा वगैरे चमकायला सुरू होत आहेत जोरजोरात. आता प्रेक्षकांनो आत्या बघा कशी म्हणते, त्या विजांकडे बघते, सगळीकडे त्या वातावरण बदललंय त्याच्याकडे बघते, घाबरते जराशी आणि एकदम म्हणते आत्या अशी की युगंधरला, "युगंधर, या ढगांचा गडगडाट त्या गोष्टीची साक्ष देतोय." आता कसल्या गोष्टीची साक्ष देतोय बघा, की ही चमकणारी वीज ना, ही चमकणारी वीज समिधाचा संताप आहे. हा कोसळणारा पाऊस समिधाचे अश्रू आहेत रे, हा कोसळणारा पाऊस समिधाचे अश्रू आहेत. असं सारखं आता म्हणते ही शिल्पा आत्यानी रडायला चालू केलंय आणि आता युगंधर सुद्धा ना असा स्वतः चिडलाय भरपूर असा. तर आता शिल्पा आत्या म्हणते, "तुला आठवतंय का युगंधर? अरे, जेव्हा तू आणि समिधा भांडायचा ना, तेव्हा समिधा धावत-धावत माझ्याकडे यायची. मी तिला कुशीत घेऊन मी तिचे अश्रू पुसायचे. आज तिची अश्रू पुसायला कोणी नाहीये रे. ती एकटी पडलीये, एकटी पडली ती. तिला आधार द्यायला सुद्धा कोणी नाहीये रे आणि हे सगळं आणि सगळं फक्त तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे झालंय. आता राहा या तुझ्या घरात, तुझ्या या लाडक्या आनंदीला घेऊन
आणि कायमचा निरोप दे मला आणि तुझ्या मुलांना, असं म्हणत ना शिल्पा त्या भरपूर असा त्रागा करून रडतीये आणि आता तिथनं निघून जातीये. पण ती निघून गेल्यानंतर प्रेक्षकांनो इकडे युगंधरला पृथ्वीचं तेच बोलणं आठवतंय, की तो म्हणालेला असतो, "एकतर तुमची रक्ताची मुलं, नाहीतर ही आनंदी. या दोन्हीपैकी एक तुम्हाला निवडावं लागेल. तुमचं जर का एवढं प्रेम नाहीये, तुमच्यात जर काही नातं नाहीये, तर देऊन टाका ना तुम्ही घटस्फोट. आनंदी इथेच राहू शकते, पण तुमची पत्नी म्हणून नाही. तसंही आपल्या एवढ्या मोठ्या घरामध्ये इतके नोकर-चाकर आहेत, तर त्या अन्नावर एक नोकर अजून वाढली, तर काय मोठा फरक पडणार आहे? आणि कसं त्याने मारलं असतं पृथ्वीला, हे सगळं आता युगंधरला परत इथे आठवतंय आणि रागाने युगंधर ना आपल्या टेबलावरचा फ्लॉवर पॉट जोरात खाली आपटतो आणि तो फेकून देतो आणि त्याचा पण भरपूर अशी चिड-चिड होतीये. आता नेमक्या त्याच्या मनामध्ये काय फीलिंग्स आहेत किंवा काय चाललंय, हे काही तो एक्सप्रेस करू शकत नाहीये. पण त्याचा राग जो काही आहे, तो असा त्याच्या चेहऱ्यावरनं, त्याच्या हातावरनं असा वेगवेगळ्या पद्धतीनं दिसून येतोय. असं म्हणजे धडाधड बोलून पण राग रिकामा करत नाहीये, पण राग मात्र भरपूर साचलेला आहे असा. तर प्रेक्षकांनो इकडे आनंदीची सुद्धा तळमळ चालू आहे. आता आरती आनंदीला म्हणते, "आनंदी हे घे, तू पाणी पी आणि शांत हो आधी." असं म्हणत पाणी देते प्यायला. तर आनंदी म्हणते, "आरतीताई, अगं, अगं या घरामध्ये आधी वाद झाले नाहीयेत असं नाहीये गं. पण आज ना मालक साहेब इतके चिडले होते, मी त्यांना असं रागावलेलं कधीच बघितलेलं नाहीये." तर आरती म्हणते, "बघ आनंदी मला हे तू काही सांगू नकोस बघ तू. आनंदी मला असं वाटतंय आपण आत्ताच्या आत्ता घरी जाऊया. या घरात तू अजिबात सुरक्षित नाहीयेस. या घरातला प्रत्येक जण तुझ्या वाईटावर टपलाय. आनंदी ऐक माझं, चल घरी जाऊया चल." तर आनंदी म्हणते, "आरतीताई अगं मला माझी काळजी नाहीये. मला ना मला ना पृथ्वीची काळजी वाटतीये. अगं, अगं स्वतःच्या बापाला असं सगळ्यांसमोर त्याच्यावर हात उचललाय त्याच्या बापाने. काय बेतलं असेल त्याच्या मनावरती?" असं आनंदी म्हणते आणि म्हणते, "नाही, नाही मला आत्ताच्या आता पृथ्वीशी बोललं पाहिजे. चल, चल आरतीताई आपण जाऊया चल." तर आनंदी, "आनंदी अगं वेडी आहेस का तू? तुला स्वतःची काळजी नाहीच आहे का?" असं आरती ओरडते आणि म्हणते, "अगं जरा विचार कर. जे मालक साहेब तुझ्या पाठीशी सारखे सावलीसारखे उभे राहतात, ते तुला आणि आज या घराला विसरून रागाने एवढे पेटून उठलेले आहेत. तर ज्या पृथ्वीचा अपमान झालाय, एवढा मोठा अपमान झालाय, तो तुझ्याशी 4 शब्द तरी नीट बोलेल का गं? उलट तुझाच अपमान करेल, तुझा तिरस्कार करेल तो." आणि आनंदी, "अगं आता तुला कोणी काही बोललेलं किंवा तुला त्रास झालेला मला नाही हा बघवणार." असं आता आरती म्हणते. तर इकडे आनंदी म्हणते, "आरतीताई बोलू देत त्यांना काय बोलायचंय ते. करू देत त्यांना माझा तिरस्कार. पण सगळ्यांसमोर त्याचा जो काही अपमान झालाय ना, त्याच्यामुळे त्याचं मन आता खूप कोलमडलं असेल आणि आरतीताई आणि अशा वेळेला त्याने 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 स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं तर?" असं म्हणत आनंदी म्हणते, "आणि स्वतःला काही इजा केली तर?" असे प्रश्न आता आनंदीला पडलेत आणि आरतीसुद्धा क्षणभर या गोष्टीचा विचार करतेय. आता पुढे काय होणार? खरंच पृथ्वी असं वागेल का? बघूया एपिसोडच्या शेवटपर्यंत. तर प्रेक्षकांनो पृथ्वीसुद्धा इकडे ना रागानं बेभान झालाय. इकडनं-तिकडनं रूममधनं फेरा मारतोय, डोक्याला हात लावतोय. बावचळलाय बरं का तो आणि तो कसं बोलत असतो ते त्याला आठवतंय. "मिस्टर निंबाळकर जर तुमची बाजू खरी असेल, तर तुम्ही आनंदीला घटस्फोट द्या." असं त्याने म्हटलेलं त्याला आठवतंय वाक्य तेच आणि तो इकडनं-तिकडनं असा फेऱ्या मारतोय. ते युगंधरनं म्हटलेलं असतं, की "मी आनंदीला घटस्फोट देणार नाही." हे वाक्य त्याला सारखं आठवतंय. डोक्याला हात लावून ना इकडे-तिकडे असं नुसता फेऱ्या मारलाय, पॅनिक झालाय. मितालीची सुद्धा काही वेगळी अवस्था नाहीये. मिताली सुद्धा अशी विचार करते. तर तिकडे प्रांजलची सुद्धा काही वेगळी अवस्था नाहीये. जो तो असा ना त्रासात आहे. तर इकडे पृथ्वीला परत तेच आठवतंय. असंही आपल्या आउट हाऊसमध्ये आपल्या घरामध्ये इतके नोकर-चाकर आहेत. त्या अन्नावर अजून एक नोकर वाढली, तर काय मोठा फरक पडणार आहे असं त्यानं म्हटलेलं असतं. आणि त्याच्या या वाक्यावर त्याच्या जे मारलेलं असतं युगंधरने, तर ते इकडे पृथ्वीला सारखं आठवतंय आणि ना तो एकदम ना असं चिड होते त्याची. तो इकडनं-तिकडनं खूप जोरात फेऱ्या मारतोय आणि आता बोलायला सुरू करतो पृथ्वी, की "नाही, नाही, नाही, तुम्ही मी म्हणजे तो माणूस मला असं बोलूच कसं शकतो आणि लायकी काय आहे त्या माणसाची?" असं म्हणत ना खूप चिड झाली आहे, पॅनिक झाला. आता तो फ्लॉवर पॉट वगैरे तो पण फेकून देतो आणि म्हणतो, "माझी लायकी काढतोय तो, माझी लायकी काढतो तो माणूस." तो टेबलसुद्धा असा उचकून देतो, बेडवरचं पांघरूण-बिंघरूण खूप काढतो. तर इकडे मिताली आणि प्रांजल म्हणतात असं, "दादा, दादा अरे शांत व्हा." तर लगेच नाही तर पृथ्वी त्यांना पण ओरडतो आणि म्हणतो, "तुम्ही लांब व्हा माझ्यापासून, लांब व्हा." मिताली म्हणते, "दादा अरे काय झालंय? काय झालंय?" तर "तो बॉक्स कुठे आहे? बॉक्स कुठे आहे?" असं म्हणत तो बॉक्स घ्यायला जात असतो. तर प्रांजल आणि मिताली दोघं जण त्याला अडवतात, "नाही, नाही, बॉक्स नाही घ्यायचा, बॉक्स नाही घ्यायचा."
आता ह्या पृथ्वीनं ना रागाच्या भरात आपलं जॅकेट सुद्धा म्हणजे फेकून टाकलेलं आहे आणि तो कसला तरी बॉक्स घ्यायला जातोय. प्रांजल त्याला अडवायला जातोय तेवढ्या इथं प्रांजलला सुद्धा त्यानं जोरात ढकलून दिलंय. बाजूला हो, बाजूला हो. तर मिताली सुद्धा ढकलून देतोय. मिताली त्याला अडवायचा प्रयत्न करत असते, "दादा प्लीज ऐक ना, ऐक ना" असं म्हणत. तर कपाटातनं तर तो बॉक्स घेत असताना चिडतोय. तो म्हणतोय, "तुम्ही सल्ले देणार आहे मला आता? हां? मला तुमच्या दोघांचे सल्ले ऐकायचे नाहीयेत, कुठले ऐकायचे नाहीयेत. तुम्ही बाजूला व्हा." तर या दोघांचं चाललंय, "दादा, दादा प्लीज शांत हो. दादा, दादा शांत हो." असं चाललंय. पण पृथ्वी नाही. रागाच्या भरात पिसाटलाय तो. खूप असं की नाही पॅनिक झालाय. तो सांगतोय, "मी तुम्हाला सांगतोय की मध्ये येऊ नका तुम्ही." असं म्हणत ना प्रेक्षकांनो इकडे त्या दोघांना परत बाजूला करतो. तो बॉक्स काढतो आणि त्या बॉक्समध्ये प्रेक्षकांनो बहुतेक इथे ना सुरी आहे आणि ती दाखवतोय त्या दोघांना आणि तो म्हणतोय, "लांब राहा माझ्यापासून." आणि इकडे मिताली रडतेय, "दादा असं करू नको." तर त्या पृथ्वी ना असं आपल्या हातावरनं ते सुरा फिरवणार. तो म्हणतोय, "जोपर्यंत मला वेदना होणार नाही, तोपर्यंत मला शांतता वाटणार नाही." असं म्हणत पृथ्वी स्वतःला इजा करून घ्यायच्या पाठीमागे येते आणि प्रेक्षकांनो आता तो हात तिकडे कापून घेणार तेवढ्यात विद्याधर येतोय तिथे आणि पृथ्वीचा हात असा अडवतो आणि "सोड" असं म्हणत तो चाकू फेकून देतो आणि खाडकन एक कानाखाली वाजवतो पृथ्वीच्या सुद्धा विद्याधर. केवढा रागानं पिसाटलाय हा पृथ्वी. पृथ्वी म्हणतो, "त्या माणसाने आणि आनंदीने संपवलंय मला आणि मला माझ्याच नजरेत पाडलंय त्यांनी." तर विद्याधर म्हणतो, "मी तुला संपू देणार नाहीये पृथ्वी. तुझा ह्यो काका जोवर जिवंत आहे नव्हं, तोवर मी तुला संपू देणार नाहीये. अरे, तुझ्या त्या नालायक बापासाठी स्वतःचा जीव द्यायला निघालास तू?" असं आता विद्याधर विचारतो आणि म्हणतो, "वेडा झालास का तू?" असं पृथ्वीला ओरडतोय बरं का आणि म्हणतो, "हे बघ, हे बघ, ह्यो काका तुझ्या पाठीशी उभा आहे, कायम उभा आहे. अरे, अरे, मला तुझा राग कळतोय अरे, मला तुझा राग कळतोय आणि खरं तर तुझा राग माझ्यापेक्षा जास्त कुणालाच कळणार नाही. कारण मी बी या सगळ्यातनं गेलेलो आहे. त्या तुझ्या बापानं आणि त्या तुझ्या नालायक आनंदीनं मला बी एवढाच त्रास दिलाय आणि मी जेव्हा त्यांच्या विरोधात उभा राहिलो, तेव्हा त्या लोकांनी मला वाईट माणूस ठरवून माझ्या विरोधात उभे केलंय." असं म्हणत ना इकडे विद्याधर बोलतोय आणि प्रेक्षकांना विद्याधर पुढे सांगतो, "पण लक्षात ठेव तू पृथ्वी." आता काय लक्षात ठेव सांगतो म्हणतो, "हा राग स्वतःवर नाही तर समोरच्यावर काढायचा." असं पृथ्वीला सांगतो बरं का विद्याधर आणि म्हणतो, "तुझा हा राग जो काही आहे तो असाच आतमध्ये साठवून ठेव आणि ज्यानी तुला त्रास दिलाय नव्हं, त्या सगळ्यांवर तुझा ह्यो राग निघाला पाहिजे." आणि हे सगळं बोलणं प्रेक्षकांनो आरतीनं ऐकलेलं आहे बरं का दाराच्या पाठीमागे उभं राहून. कारण ती समजावायला येतच असते, पण ती ऐकते. हा विद्याधर पुढे सांगतो, "तुझा तो गर्विष्ठ बाप आणि ती कपटी आनंदी त्यांच्यामुळं तुझी आज ही जी काही हालत झाली आहे, हे तू कधीच विसरू नकोस. त्यांना बी कळू देत, की हे दुखणं आणि तडफणं काय असतंय ते." अशा शब्दात विद्याधरने आता समजावलंय का भडकवलंय तुम्हीच सांगा. तर इकडे पृथ्वीसुद्धा ना भरपूर चिडलाय बरं का. विद्याधरचं सगळं म्हणणं त्याने ऐकून घेतलंय अगदी आणि तो विचारात पडलाय. तर प्रेक्षकांनो, मिताली आणि प्रांजल दोघं जण येतायत आणि धरतायत. "अरे दादा काय करत होतास तू?" असं म्हणत मिताली आणि प्रांजल त्याला मिठी मारतायत बरं का आणि म्हणतायत, "पुन्हा जर का तू असं काही केलंस तर बघ" असं म्हणून. पण प्रेक्षकांना विद्याधरला मात्र आनंदच झाला या सगळ्या गोष्टीमुळे. आरती मात्र भांबावून गेले. या विद्याधरने कसे कान फुंकलेत पृथ्वीचे आणि ते सगळं आता ती जाऊन सांगते इकडे आनंदीला आणि आनंदी म्हणते, "काय?" तर ती म्हणते, "आरती ताई मला ना याच गोष्टीची भीती वाटत होती गं." आता आनंदी कशी म्हणते बघा, "विद्याधर सरांनी त्या पृथ्वीला आता आसरा दिला असेल गं, पण ना त्याचा जीवही त्याचा वाचवला असेल. पण आता ते मुलांची मनं मालक साहेबांच्या विरोधात जी काही अशी भडकवतील ना, तर या सगळ्यांपेक्षा हे सगळं भयंकर असणार आहे." तर लगेच विद्याधर एक नंबरचा नीच माणूस आहे. आता जो काही घरात गोंधळ होतोय ना, त्याच्यासाठी तो एकच जबाबदार आहे. तर इकडे आनंदी म्हणते, "नाही आरतीताई, या सगळ्याला ना मीच जबाबदार आहे." असं म्हणत ना आनंदी खूप इमोशनल झाली तर आरती म्हणते, "अगं आनंदी, तू कशाला उगाच स्वतःला या सगळ्यात गुरफटून घेतीयेस? मी खरंच सांगते गं, या सगळ्यामध्ये तुझी चूक नाहीये बाळा." तर आनंदी म्हणते, "तू या काहीही म्हणालीस तरी या सगळ्याला ना मीच जबाबदार आहे." असं मनातल्या मनात आनंदीचा विचार सुरू आहे बरं का प्रेक्षकांनो इथे. वातावरण अजून सुद्धा बिघडलेलं आहे. पण बघूया पुढे काय घडतंय ते. रात्रीच्या वेळी ते सगळे जेवायला बसलेत. तर "छाया वाढ, मटण वाढ" असा हा विद्याधर सांगतो. तरी शलाका सुद्धा जेवायला बसली आणि म्हणते, "मस्त आहे, मस्त आहे." असं म्हणत जेवते. "वाह! वाह! एक नंबर, भारी." असं सगळं चाललंय. धनश्री तिकडे बघून हसते. तर विद्याधर म्हणतोय, "रस्सा चुलीवरचा आहे, पोट भरून खायचं, लाजायचं नाही." तर धन्ये, "अगं उभी का? तू बस की जरा, ये जेवायला." असा धनश्रीला सांगतो बरं का.
पण धनश्री म्हणते, "अहो नाही तुमचं होऊ द्या, मी नंतर बसते." तर लगेच "अगं शलाका पण बसते, "बस गं, बस गं, मस्त एन्जॉय करायचा." हा विद्याधर सांगत असतो. तर प्रेक्षकांना आता माई-बापू सुद्धा तिथे आलेत. तर शलाका म्हणते, माई, बापू या, या, या बसा की आमच्याबरोबर जेवायला." आणि प्रेक्षकांनो माई-बापू असं बघतायत तो शलाकाकडे. आनंदी सुद्धा तिथेच आहे आता किचनच्या दारातनं बघतीये. तर "अहो असं का बघायलाय? मी शलाका, तुमची पोटची पोरगी. नाही विसरला असाल ना हो तुम्ही, म्हणून नव्यानं आठवण करून देते. बसा की खायला." असं म्हणत ना आता शलाका बडबडते बरं का. तर विद्याधर सुद्धा असा तिथे बसतोय आणि म्हणतो, "ओ बापू, माई बसा की जेवायला. अहो खास चुलीवरचं मटण मागवलंय." नाही म्हणजे त्याचं काय आहे? आपल्या घरातला तो गर्विष्ठ बाप आणि त्याची ती पोरं आपापल्या खोलीत दारं लावून रडत बसायला लागल्यात. मग काय आपण उपाशी राहायचंय काय? बरं झालं तुम्ही आलासा. आम्हाला बी कंपनी होईल. बसा, असा हा विद्याधर बोलतोय बरं का प्रेक्षकांनो इथे. आणि माई-बापू नुसते त्याच्याकडे बघत राहिले. तर विद्याधर म्हणतो, "आणि हे बघा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला कोणी काय बी बोलणार नाही. बसा." तर प्रेक्षकांनो आता बापू म्हणतात, "विद्याधर, अरे हे सगळं तुझं काय चाललंय?" असं विचारतात. "हा घरात प्रसंग काय? आणि तू कसला हा निर्लज्जपणा करतोयस?" असं बापू बोलतात बरं का विद्याधरला. तर विद्याधर असा बघत राहतोय. बापू पुढे म्हणतात, "अरे त्या बाप-लेकाचा तिकडे एवढा मोठा भडका उडालेला आहे आणि घर उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावरती आहे आणि तुला इथे जेवणावळी उठवायच्या आहेत, सेलिब्रेट करायचंय जेवणावळी उठवून?" असं बापू चिडून विचारतात आणि प्रेक्षकांनो बापू पुढे म्हणतात, "अरे लाज वाटली पाहिजे तुला, लाज वाटली पाहिजे." तर हा विद्याधर असा बघून म्हणतो, "अहो बापू, सेलिब्रेट कुठं करायला लागलोय आम्ही? इथं घरात एवढा मोठा ड्रामा झाला. म्हटलं आता मूड जरा फ्रेश करूया. काय?" असं उलट तोंडानं विचारतोय बरं का हा विद्याधर. आणि ते प्रेक्षकांना तो म्हणतो, "मी की नाही सगळ्यासनी रिलॅक्स करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही बी रिलॅक्स व्हा, बसा. ए छाया वाढ ह्यासनी." असं पण सांगतो बरं का. आणि धनश्री मात्र तिकडे हसतीये. तर आता माईंचं लक्ष कशाकडे गेलंय बघा, तिथे टेबलावर ठेवलेल्या दारूच्या बाटल्यांकडे गेलेलं आहे. माई म्हणतात, "विद्याधर." आता विद्याधर माईंकडे बघायला लागतो बरं का. विद्याधर पुढे म्हणतो, "विद्याधर डायनिंग टेबलवर दारूची बाटली ठेवून बसलायस तू?" तर प्रेक्षकांना आता आनंदीला दिसत नाही ना. आनंदीनं तेवढं माईंचं बोलणं ऐकलंय. त्यामुळे ती म्हणते, "दारू?" असं स्वतःच्या मनात इथे म्हणते. तर प्रेक्षकांना धनश्री आणि सगळ्यांना अशा बघायला लागतायत माईंकडे. माई तर पूर्ण रागाने अशा बघतायत विद्याधरकडे, की दारू घेऊन बसलायस ते. तर आनंदी पण अशी, "दारू?" असं करून असं चिडून बघतीये. तर प्रेक्षकांना आता उद्याच्या भागामध्ये इकडे, "धने, आत किचनमधनं जो 2 काचेचे ग्लास घेऊन ये जा." असा हा विद्याधर सांगतो. तर आनंदी धनश्रीची वाट वाढवून उभी आहे. ती म्हणते, "मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही आणि इथे हॉलमध्ये बसून दारूचा एक थेंब सुद्धा पिऊ देणार नाही." असं सगळं आनंदी म्हणते. पण तिकडे उद्याच्या भागामध्ये विद्याधर काहीतरी वेगळीच चाल खेळणार आहे. नेमकी तो काय करणार आणि त्याच्यामुळे आणि परत इथे भडका उडणार वातावरणाचा किंवा काय होणार ते बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एका वेगळ्याच टर्नवर सीरियल येऊन थांबलेली आहे. बघूया पुढे काय काय होतंय ते. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.